शिक्षण सप्ताहातील 6वा दिवस म्हणजे परिशिष्ट 6 शनिवार दिनांक 27/7/2024 रोजी या दिवशी इको क्लब्स फॉर मिशन लाईफ डे हा उपक्रम घ्यायचा आहे। शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि प्लांट फॉर मदर या अभियानांतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपणाची मोहीम राबवायची आहे। शाळेमध्ये इको क्लब्स फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत प्लांट फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर वृक्षारोपण मोहिमेचे दिनांक 27/7/2024 रोजी शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे। शालेय परिसर, घर, सार्वजनिक ठिकाणी आणि मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे। शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात यावी। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान 35 रोपे तरी लावावीत। विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग, विद्यार्थी आणि मातांचे गट करावे आणि या गटांमार्फत एकत्रित रोपे लावावीत। त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांची माता तसेच आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते अधिक मजबूत होऊ शकेल। त्याचप्रमाणे नावांचे फलक लावणे, विद्यार्थी आणि मातांच्या नावांचा फलक त्यांनी लावलेल्या रोपांजवळ लावावा। रोपांचे संगोपन करण्यासाठीची जबाबदारी घेणे, विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक, अध्यक्ष व सदस्यांची आवश्यक तेथे मार्गदर्शन घ्यावे आणि विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी, पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करून घ्यावी। आता ह्या उपक्रमांच्या अनुषंगाने जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणे, शाळांनी वृक्षारोपण मोहिमेचे जिओ टॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंक वर अपलोड करायचे आहे। या ठिकाणी गुगल लिंक दिलेली आहे। त्यानंतर सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे, या मोहिमेबद्दल समाजात जाणीव जागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो प्लांट फॉर मदर आणि #एक पेड़ मां के नाम हे वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचे आहेत। तसेच शाळांमध्ये मिशन लाईफ साठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या सूचना या विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण, पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात। हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तनशैलीला प्रोत्साहित करते। इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरण विषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात। केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील 8,232 शासकीय शाळा व CBSE व इतर व्यवस्थापनाच्या 5,386 शाळांनी इको क्लबची स्थापना करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। मिशन लाईफ साठी इको क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता वाढविण्यासाठी शाळांमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांनी मिशन लाईफ साठी इको क्लब स्थापन करावेत व इको क्लब पोर्टलवर नोंदणी देखील करावी। त्याचे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफ साठी इको क्लबचे प्रमुख व मार्गदर्शक असतील। इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेखही ते करतील। समन्वयकाची जबाबदारी, मिशन लाईफ साठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज पाहण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांची नियुक्ती करावी। या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी। हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांचा तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील। मिशन लाईफ साठी इको क्लबची रचना, इको क्लब मध्ये प्रत्येक इयत्तेतील 4-5 विद्यार्थी असतील। मिशन लाईफ साठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल। शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करतील। ऊर्जा संवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन,
इत्यादी विशिष्ट विषयांवर आधारित उपसमित्यांची स्थापना या अंतर्गत करावी। तसेच इको क्लब अंतर्गत उपक्रमांचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एक बैठकचे आयोजन करावे। प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे। हा होता पर्यावरण अधिष्ठित दिवस 6वा।